आपल्या नाशिक मधून कमीत कमी 150 ते पावणे 200 लोक गेलेले आहेत. ते आता म्हणजे ते गेलेले म्हणजे ते 30 ते 35 दिवसासाठी गेलेले आहेत. त्यांचे परत येण्याची ते तारीख आहे ते ईद साठी गेलेले आहेत. ते ईद नंतर येणार आहे. बाकी जे कमी दिवसासाठी गेलेले आहेत, जे 10 दिवस 15 दिवस साठी ते अडकलेले आहेत. ते आता फक्त मक्का और मदिनासाठी गेलेले होते. ते उपासासाठी, यात्रासाठी, दर्शनसाठी ते गेलेले होते. आमचे संपर्क त्यांच्याशी झालेला आहे. ते व्यवस्थित आणि सुरक्षित आहेत. तिथे ते हॉटेलमध्ये आपल्या नेहमीप्रमाणे जेवण वगैरे, नमाज वगैरे पठण करतायत. तिथं तिकडची परिस्थिती असं आहे म्हणजे ते सौदी अरबचे जे एअरपोर्ट आहेत, रियाद, दमाम, जेद्दा, मेन म्हणजे ते जिद्दा आहे. सगळे लोक जे जातात ते जिद्दासाठी, जिद्दाहून ते मक्क्याला जातात. तो जिद्दा एअरपोर्ट बंद झालेला आहे आणि आम्हाला तिकडनं असे आश्वासन मिळालेलं आहे की एअरपोर्ट जेव्हा चालू होईल आम्ही सर्वांना, ते लोकांना जे अटकलेले आहेत त्यांना पाठवू. आता ते काही लोक सांगू शकत नाही. ते एअरपोर्ट अथॉरिटी सांगणार आहे. ते मुंबईला भरपूर लोक अटकलेले, 150 लोक आहेत नाशिक मधून ते जाणारे जे लोक आहेत. आणि आतापर्यंत प्रशासनाची काही मागणी आम्ही केलेली नाहीये. कारण हे आहेत का, ते एअरपोर्टला वाल्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की 2-4 दिवसात एअरपोर्ट चालू होईल. जसं चालू होईल आम्ही ते लोकांना पाठवू.